नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सुतक काळ जेव्हा आपल्या घराला लागतो, म्हणजे जेव्हा सुतक काळ आपल्या घरात चालू असतो, तेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण हे करू शकतो का? म्हणजेच पहा की जसं आपण अखंड नामस्मरण करत असतो, त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आठवेल तेव्हा आपण महाराजांचे नामस्मरण करत असतो. मग ते कुठल्याही कामात असतो किंवा चालता बोलता उठता बसता कोणत्याही कामात असता आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पण जेव्हा घरामध्ये सुतक काळ चालू असतो तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या घरात तर सुतक काळ आहे, तर सुतक काळामध्ये तुम्हालाही माहितीच आहे की देवघरामध्ये दिवा लावला जात नाही, त्याचबरोबर देवघर स्वच्छ केले जात नाही, देवपूजा केली जात नाही, म्हणजे देवाशी कसलाही संबंधच नसतो सुतक काळामध्ये. तर सुतक काळामध्ये जर आपण देवाचं काहीच करत नाही तर मग आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो का, हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो. आणि त्याबरोबर बरेच जण काय करतात की हो, सुतक काळ आहे, देवाचं तर काहीच केलं जात नाही, मग आपण नामस्मरणही नाहीच करू शकत ना, असं म्हणून अशी समजूत ठेवून काही जण म्हणजे बऱ्यापैकी लोक स्वामींचे नामस्मरण हे करत नाही, जे की ते आधी चालता उठता बसता कोणत्याही कामात असता नामस्मरण करत असायचे. पण सुतक काळात देवाचं काहीही केलं जात नाही, मग नामस्मरणही देवाचं कसं केलं जाऊ शकतं, ही अशी समजूत ठेवून ते नामस्मरण करत नाही आणि नामस्मरण थांबवतात. आणि जेव्हा सुतक काळ संपतो तेव्हा परत ते चालू करतात. पण आता आपल्याला हे पाहायचं की खरंच सुतक काळामध्ये स्वामी समर्थांचे नामजप आपण करू शकतो का, नामस्मरण करू शकतो का, किंवा नाही करू शकत तर का नाही करू शकत, किंवा करू शकत असेल तर का करू शकतो, या प्रश्नावर आज आपण उत्तर देणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपला प्रश्न आहे की सुतक काळात आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो का? तर हो, आपण सुतक काळात स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करू शकतो, त्याला कुठलंही बंधन नाही. कारण हिंदू धर्मशास्त्रातील नियमांनुसार सुतकात बाह्य पूजाविधींना मनाई असते, पण मानसिक नामस्मरण करण्यावर कोणतंही बंधन नसतं. या काळातील उपासना ही जशी आधी चालत आलेली आहे तशीच आपण करू शकतो. फक्त फरक एवढा की जेव्हा आपण देवापुढे जाऊन माळ हातात घेऊन जप नाही करू शकत, कारण सुतकात बाह्य पूजाविधींना मनाई आहे, पण आपण मानसिक नामस्मरण हे करू शकतो. आपण आपल्या कामात असताना चालता उठता बसता कोणत्याही कामात असता आपण नामस्मरण करू शकतो. देवापुढे जाऊन नामस्मरण करणं याला खरंच बंधन आहे आणि तसं होत नाही आणि ते करूही नये. पण आपण आपल्या रोजच्या दैनंदिन कामात चालता उठता बसता कोणत्याही कामात असता नामस्मरण करू शकतो, पण देवापुढे जाऊन नाही. मानसिक जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार न करता मनातल्या मनात जप करणे सर्वोत्तम मानले जाते. त्याचबरोबर जो जप तुम्ही रोज करता तो सुतकातही सुरू ठेवता येतो. नामस्मरणासाठी माळेचा वापर टाळून करमाळेवर म्हणजेच बोटांच्या सांध्यावर मोजणी करून नामजप करता येतो. त्याचबरोबर स्वामींची गाणी किंवा मंत्र मोबाईलवर अथवा टीव्हीवर ऐकण्यास अजिबात हरकत नाही आहे. त्याचबरोबर सुतक काळात काय टाळावं? आता पहा की सुतक काळात देवाच्या मूर्तीला किंवा फोटोंना स्पर्श करू नये. जेव्हा आपल्या घरामध्ये सुतक काळ चालू असतो तेव्हा आपण देवाची मूर्ती असो किंवा फोटो असो, आणि थोडक्यात सांगायचं झालं तर गाभाऱ्यात जाऊच नये, गाभाऱ्याजवळही जाऊ नये, गाभाऱ्याला स्पर्श करू नये, देवांना स्पर्श करू नये. त्याचबरोबर देवासमोर दिवा लावू नका, अभिषेक करू नका, गंध लावू नका. त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत किंवा इतर पोथ्यांचे प्रत्यक्ष वाचन हातात धरून टाळावे. जर एखादे पारायण सुरू असेल तर ते थांबवून सुतक संपल्यानंतर पुन्हा नव्याने सुरू करता येते. त्याचबरोबर जपासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ सुतक काळात वापरणे टाळावे. सुतक काळात आपण माळ हातात घेऊन जप करू शकत नाही, ते टाळावं. थोडक्यात सांगायचे झाले तर देव हा भावाचा भुकेला असतो, सुतक हे शरीराला असते, मनाला नाही. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने आणि शांतपणे मनातल्या मनात स्वामींचा जप नक्कीच करू शकता. थोडक्यात नामस्मरणाला बंधन नाही, तुम्ही मानसिक नामस्मरण करू शकता, कारण मानसिक
भक्तीला कसलंही बंधन नसतं, त्यामुळे सूतक काळातही तुम्ही नामस्मरण करू शकता. फक्त जपमाळ हातात घेऊन, तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ हातात घेऊन असं नाही करू शकत, तर मनातल्या मनात कोणत्याही कामात असता तुम्ही करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.